वळूयात पुढच्या बातमीकडे। अमरावती कारागृहातल्या कैद्यांकडील मोबाईल जप्त करण्यात आले। कारागृहातील मोबाईल प्रकरणाला यामुळे नवं वळण आलंय। जप्त केलेल्या मोबाईलचा सीडीआर हा तपासला जाणार आहे। सीडीआर काढल्यास मोठे खुलासे होण्याची शक्यता यामुळे वर्तवण्यात येते। तर यावेळी नेमके कोणते खुलासे होणार यावर एक नजर टाकूयात। कैद्यांनी यावेळी कारागृहातून नेमकी कोणाकोणाशी संपर्क साधला, जेलमधून कोणत्या व्यक्तींच्या संपर्कात हे कैदी होते, जेलमधील कोणत्या कर्मचाऱ्यांशी बोलणं झालं, जेलमध्ये मोबाईल आणण्यासाठी नेमकी कोणी मदत केली, जेल प्रशासनातील सुरक्षा त्रुटी समोर येणार का, संभावित कर्मचाऱ्यांची नावं उघड होण्याची शक्यता यामुळे वर्तवण्यात येते। सरप्राईज चेकिंग केलं त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी 3 मोबाईल आढळून आले। या प्रकरणी 5 तारखेला फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात त्यांच्या हद्दीमध्ये हे तुरुंग येत असल्यामुळे त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे 2 आरोपींविरुद्ध आणि त्याच घटनेसंदर्भात त्यांनी आणखी चेकिंग सुरू ठेवलं होतं। तर 7 तारखेला त्यांना आणखीन 2 मोबाईल मिळालेले आहेत। या प्रकरणी आणखीन एक आरोपी त्यात वाढलेला आहे। या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिकचा तपास, पुढचा तपास, तांत्रिक बाबी आणि प्रत्यक्ष तपास या दोन्ही गोष्टींच्या आधारे करत आहेत।